नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय? नमस्कार. आवाज येतोय? हो. हो येतोय. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मबंधन, आत्मबंधन, आत्मबंधन. आपल्या या 5 दिवसाच्या कोर्समध्ये या कोर्सचं नावच आहे वन स्टेप्स टुवर्ड्स युअर हॅपी लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यात आनंदी जीवन जगण्यासाठी आपली दुःख विसरून एक सुखाचं जे क्षण आहे ते उपभोगण्यासाठी आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घ्या की तुम्ही एक पाऊल पुढे टाकला आहात. तुमचं आयुष्य जे आहे ते आनंदी सुखमय सुखमय जगण्यासाठी. आता ह्या 5 दिवसाच्या सेक्शन मध्ये तुम्ही काय शिकणार आहात? तर आजच्या दिवशी तुमच्या शरीरातली जी काही नकारात्मकता आहे ती काढून एक पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये आणली जाणार आहे. तुमची 7 चक्र जी असतील ती ब्लॉक असतील तर त्यांना जे आहे ते सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचं काम आजच्या लेक्चरमध्ये होणार आहे. आजपासून आपण ठरवायचंय की माझी जबाबदारी जी आहे ही मी स्वतः घेणार आहे. म्हणजे मी कुठच्याही प्रॉब्लेमसाठी असेल किंवा आयुष्यात कधीच मी दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही आहे. आयुष्यात जे काही मला पाहिजे ते मी स्वतः मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी का असेना, तुमचं सुख का असेना, लक्षात घ्या की तुमचं सुख सुद्धा इतरांवर अवलंबून असता कामा नये. कोण काहीतरी तुम्हाला बोलत असेल, तुमचं पूर्ण लक्ष जर इतरांवर असेल आणि तुम्ही असं म्हणजे काही वेळा काय होतं की इतर लोक तुम्हाला काही गोष्टी बोलून जातात आणि तुमचं जे पूर्ण दिवस तुम्ही त्या गोष्टीवर विचार करत बसता. याच्यातून काय होतं की जी व्यक्ती बोलून जाते जी व्यक्ती बोलून जाते ती गोष्ट विसरूनही गेलेली असते, पण तुम्ही मात्र पूर्ण दिवस त्या नकारात्मक गोष्टींमध्ये, त्या नकारात्मक विचारांमध्ये असता. आणि अ, याचाच परिणाम तुमच्या आजारांवर होत असतो. बरोबर? आता लक्षात घ्या की देवाने जन्माला घालताना प्रत्येकाला सेम अवयव दिलेले आहेत. 2 हात, 2 पाय, 2 डोळे प्रत्येकाला दिलेले आहेत. की असं आहे का की कोणाला 2 हात दिले आहेत तर कोणाला 2 पाय दिले आहेत, कोणाला डोळे दिले नाहीये? परमेश्वराने ज्यांना ज्यांना जन्म दिला त्याला प्रत्येक व्यक्तीला या जगात सुखात, आनंदात, ऐश्वर्यात जगण्याचा हक्कही दिला आहे. मग असं का होतं की जगातली थोडीच लोक सुखात आहेत, आनंदात आहेत आणि काही लोक दुःखात आहेत? देवाने तर सगळ्यांना सेम ऑर्गन दिले आहेत. देवाने सर्वांना सुखात जगण्याचा अधिकार दिला आहे. मग असं का होत असेल? लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सुख आणि आनंद हे आपलं मानण्यावर आहे. बरोबर आहे ना? सुख आणि आनंद हे आपल्या विचारांमध्ये आहे. जगात अशी भरपूर लोक आहेत ज्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही, राहायला घर नाही आहे. बऱ्याच ठिकाणी लोक रेल्वे स्टेशनवर राहतात, काही लोक बस स्टँडवर राहतात. तरीही ती लोक सुखात आहेत, आनंदात आहेत, आपल्या फॅमिली सोबत अगदी सुखाचे दिवस घालवत आहेत. आणि जर दुसऱ्या बाजूला बघायला गेलात तर काय आहे? राहायला चांगलं घर आहे, दारात गाडी आहे, पुरेसा बँक बॅलन्स आहे, तरीही ती लोक सुखात नाही आहेत, आनंदात नाही आहेत. अशा या लोकांना सतत टेन्शन येत असतं. त्यांचं म्हणजे कसं असतं की पुरेसा पैसा, पुरेसा
बँक बॅलन्स असूनही अशी लोक कायम टेन्शन मध्ये असतात की आपलं आता पुढे काय होईल, आपल्या मुलांचं कसं होईल, मुलांच्या शिक्षणाचं कसं होईल, त्यांचं लग्न एवढंच नाही तर त्यांच्या संसाराचं कसं होईल याचंही टेन्शन त्यांना असतं. आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जे आई वडील आपल्या मुलांचं एवढं टेन्शन घेतात, त्यांच्या संसाराचं त्यांना टेन्शन असतं, ते ती मुलं तर अगदी कॉलेज किंवा स्कूलमध्ये असतात. मग एवढ्यापासून त्यांचं टेन्शन घेण्याची गरज आहे का? एवढ्या लहान वयापासून त्यांची टेन्शन घ्यायची गरजच नसते. आणि त्याचा साईड इफेक्ट असा होतो की त्या मुलांच्या विचाराने, निगेटिव्ह विचाराने त्या आई वडिलांना पुढे जाऊन आजार होतात. बीपी, शुगर सारखे जे हे आजार आहेत ना, ते मोस्ट ऑफ जे आहेत ते टेन्शनमुळे झालेले आजार आहेत. आता या आपल्या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत तर पास्ट लाईफचा विचार न करता आणि फ्युचरचाही टेन्शन न घेता आजचा दिवस आनंदात कसं जगायचं हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. पास्ट लाईफचा विचार न करता, कारण की बघा पास्ट लाईफ जे घडून गेलं त्याचा विचार करण्यात काहीही अर्थ नाहीये. आणि फ्युचर मध्येही काय होणार आहे हे आपल्याला माहित नाहीये, मग त्याचंही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. मग आजचा दिवस कसा आनंदात जाईल हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की रोज कमीत ते 10 ते 10.5 लाख लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करत असतात. कमीत ते 10 ते 10.5 लाख लोक. मग आजचा दिवस आपण बघू शकतो आपल्या कुटुंबासोबत, आपण आजचा दिवस बघू शकतो, एवढं कारण पुरेस नाहीये का की आजचा दिवस आनंदात जगण्यासाठी? मग सकाळी उठल्यावर काय म्हणायचंय की मी सुखी आहे, आनंदी आहे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल घेऊन बसायचं नाहीये. जे काही तुमच्या आयुष्यातील तुमचं एम असेल, ज्या तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विचार करायचे आहे. निगेटिव्ह विचार न करता फक्त एक लाईन जरी तुम्ही बोललात की मी सुखी आहे, मी आनंदी आहे, पुरेसं आहे, तुमचं डायरेक्ट कनेक्शन जे आहे ते ब्रह्मांडासोबत होत असतं. देवाचे आभार मानायचे आहेत की थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आयुष्यात तुम्हाला जे जे काही पाहिजे असेल, ज्या ज्या इच्छा तुमच्या असतील त्या प्रत्येक इच्छा देवाने पूर्ण केलेल्या आहेत. मग त्यासाठी देवाचे आभार मानायचे आहेत. आपल्या आई वडिलांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी तुम्हाला जन्म दिला. आता जे काही तुम्ही आहात ते त्यांच्यामुळे आहात. आपल्या फॅमिलीतील प्रत्येक व्यक्तीचे आभार मानायचे आहेत की त्यांच्यामुळे आज तुमच्या मनामध्ये सिक्युअरपणाची भावना आहे. तुमच्या भावंडांना तुम्ही थँक्यू बोला की तुमच्या मनातील जे काही दुःख असेल, जे काही सुखाचे क्षण असतील ते तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. तुमच्या फ्रेंड्स लोकांना तुम्ही थँक्यू बोला. तर आता यापुढे कोण दुःखी राहणार आहे का? कारण की तुम्हाला तर माहिती आहे की सुख कशात आहे. सुख तुमच्या मानण्यावर आहे. मग आज आपण ठरवायचंय की माझी जबाबदारी मी घ्यायला समर्थ आहे. बरोबर? माझी जबाबदारी मी घ्यायला समर्थ आहे. आजपासून मी टेन्शन घेणार नाही.
दिवसभरात हजारो क्वेश्चन जे आहेत, जे आपल्या मनात येत असतात. आज कसं होईल, ती व्यक्ती मला असं बोलली, मग आता मी त्याला काय बोलू. तर असं करायचं नाहीये. कसं आहे की आपलं माइंड आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. बरोबर ना? आपल्या माइंडला आपण थांबवू शकत नाही. विचार हे येतच राहणार. मग आपण ठरवायचं आहे की आपण काय विचार करतोय, आपण काय विचार केले पाहिजेत, कसे विचार केले तर आपल्याला त्याच्यातून फायदा होणार आहे. जर नकारात्मक विचार तुमच्या मनात येत असतील, लगेच बोलायचं डिलीट डिलीट डिलीट, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. नकारात्मक विचार आले की डिलीट 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 बोलायचे, सकारात्मक विचार करायला सुरुवात करायची. जेव्हा जेव्हा पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला नकारात्मक विचार येतील, लगेच बोलायचं की डिलीट डिलीट डिलीट. बरोबर? तर आज आपण काही गोष्टी ठरवणार आहोत की आपल्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, आनंद, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य असं आपण आयुष्य जगणार आहोत. आणि यासाठी, असं आयुष्य जगण्यासाठी जे काही तुम्हाला करावं लागणार आहे, म्हणजे असं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल, तुम्हाला पूर्ण दिवस हॅप्पी राहावं लागेल. आजचा दिवस अगदी शेवटचा दिवस असल्यासारखं तुम्हाला जगावं लागेल. त्याचबरोबर क्षणाक्षणाला तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ग्रॅटिट्यूड जो आहे तो व्यक्त केला पाहिजे. आता ग्रॅटिट्यूड कसा व्यक्त कराल? तुम्ही मनातल्या मनातही करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला सांगण्याची पण गरज नाहीये. तुम्ही मनातल्या मनात ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकता. सकाळी उठल्याबरोबर भगवंताचे तुमचे जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण केल्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आणि ज्या इच्छा पूर्ण नाही झाल्या त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. कारण त्या इच्छा तुमच्या मनात निर्माण झाल्या आहेत. कसं आहे, कुठचीही गोष्ट दोन वेळा बनत असते. सर्वात प्रथम आपल्या माइंडमध्ये आणि नंतर ती सत्यात घडते. ओके. आता आपल्याला डोनेट करायचं आहे. कसं आहे की आपल्याकडे जो आलेला पैसा हा तसाच ठेवून वाढत नसतो, त्याला डोनेट करायला शिका. 10 रुपये जर तुम्ही कमवला असेल तर 1 रुपया का होईना डोनेट करा. डोनेट करणं सर्वात महत्वाचं आहे. कारण की तो पैसा मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येत असतो. फक्त चांगल्या भावनेने तुम्हाला डोनेट करायचंय. ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, तर अशा मुलांना जे शिकू शकत नाहीये, ज्यांचे आई वडील त्यांना शिकू शकत नाही, अशा मुलांना तुम्ही मदत करू शकता. खूप छान कल्पना आहे ही, की डोनेट करणं. कायम सगळ्यांशी हेल्पफुल राहिलं पाहिजे. कोणालाही कशाची जर मदत लागत असेल तर कायम तुमचा मदतीचा हात त्यांच्या सोबत असला पाहिजे. आता रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की अशा वेळी एकतर आपण रिलॅक्स असतो, ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी आपण रिलॅक्स असतो, आपलं माइंड पूर्ण शांत असतं. कसं आहे की दिवसभर आपण लाखो विचार करत असतो, त्यात भरपूर असे नकारात्मक गोष्टी असतात, पण आपण जेव्हा झोपतो त्याच्यानंतर आपलं जे माइंड आहे ते पूर्णपणे शांत असतं.
जर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जर तुम्ही मेडिटेशन केलात तर तुमचं डायरेक्ट कनेक्शन जे आहे ते ब्रह्मांडासोबत होतं. ज्या ज्या इच्छा तुम्ही ब्रह्मांडाकडे व्यक्त कराल त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतात. शुद्ध हवा तुम्हाला मिळते. वाटल्यास तुम्ही सकाळी उठल्याबरोबर जेव्हा मीटिंगला बसाल, वर्कशॉपला बसाल, त्याआधी 5 मिनिटं तुम्ही थोडंसं प्राणायाम करू शकता, अनुलोम विलोम करू शकता, डीप ब्रीदिंग करू शकता. याने काय होईल की तुम्हाला शरीरात दिवसभरासाठी जे काही शुद्ध हवा पाहिजे आहे, जे काही ऑक्सिजन पाहिजे ते तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर पूर्ण लेक्चर तुम्ही कॉन्सन्ट्रेट राहू शकता. 5 मिनिटं लवकर बसायचं आणि डीप ब्रीदिंग करायचं. ओके. आता मी तुम्हाला माझी स्लाइड शेअर करते. या 5 दिवसाचा जो कोर्स आहे त्याला आपण नाव दिलं आहे वन स्टेप टुवर्ड्स युअर हॅपी लाईफ. आपलं आयुष्य सुखी जगण्यासाठी तुम्ही स्वतः तुमचं एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल, तुम्हाला जर आयुष्यात आनंद मिळवायचा आहे, तर तुम्ही स्वतः त्यासाठी कष्ट घेणं गरजेचं आहे. कोणी दुसऱ्यांनी मेडिटेशन करून मी जे काही सांगते ते दुसरी व्यक्ती फॉलो करून तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस येणार नाही. आणि सर्वात महत्वाचं की जे काही तुम्ही शिकणार हे सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बदल घडण्यासाठी सगळे हे जे काही प्रोग्राम असतील, ज्या ऍक्टिव्हिटीज असतील ते करायचे आहेत. कारण की कसं आहे की आता 10वी 12वीच्या एक्झाम आल्या आहेत. काही आई वडील आपल्या मुलांसाठी असे वर्कशॉप जे आहेत ते जॉईन करतात. पण सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगेन की ऍटलिस्ट 90 डेज तुम्ही स्वतःवर वर्क करायचंय. तुम्ही सक्षम बनायचे आहे की जे काही तुम्ही ब्रह्मांडाकडे मागाल, ज्या काही इच्छा तुमच्या पूर्ण होतील, त्या सर्व ब्रह्मांड तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेल. पण त्यासाठी तुमचे ज्या शरीरामधील नकारात्मकता आहे, जे काही तुमच्या 7 चक्रास मध्ये ब्लॉकेजेस आहेत ते पूर्णपणे निघून गेले पाहिजेत. यासाठी तुम्ही स्वतःसाठी ऍटलिस्ट 90 डेज वर्क केलं पाहिजे. आता ब्रह्ममुहूर्त जो आहे तो 3 ते 6 म्हणजेच सूर्योदयाच्या आधी 96 मिनिट मानला जातो. याच्यामध्ये काय असतं की तुमची बॉडी आणि तुमचं माइंड एकमेकांशी अलाईन असतं. तुमची बॉडी आणि तुमचं माइंड जे आहे हे एकमेकांशी अलाईन असतं. म्हणजे तुम्ही काही वेळा कसं होतं की तुमची बॉडी एक गोष्ट करत असते तर तुमचं माइंड तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असतं. कारण की तुम्ही विचारांमध्ये गुंतलेले असतात. ब्रह्ममुहूर्तामध्ये कसं होतं की तुमची बॉडी आणि तुमचे माइंड एकमेकांशी अलाईन असतात. त्यामुळे इफेक्ट सुद्धा तुम्हाला खूप छान आणि लवकर मिळतात. जे काही तुम्ही ब्रह्मांडाकडे मागाल त्याचे इफेक्टही तुम्हाला छान मिळतात. आपल्या सभोवताली पॉझिटिव्ह एनर्जी असते. कारण कसं आहे की फुल डे आपण बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो. समोर जी व्यक्ती आहे तिच्यामध्ये किती नकारात्मकता आहे, किती पॉझिटिव्हिटी आहे हे आपण ठरवू शकत नाही. आणि कसं होतं की समोरची व्यक्ती जर नकारात्मक असेल, तिच्या माइंडमध्ये जर नकारात्मक विचार असतील, तर तिचे नकारात्मक विचार आपल्या ऑरामध्ये येत असतात. बऱ्याच वेळ असं होत असतं की समोरची व्यक्ती काहीतरी नकारात्मक बोलत असेल आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे तो आपल्यावर होतो. आपणही थोड्या वेळाने नकारात्मक विचार करायला लागतो. खरंच हे असं होतं का? असं झालं तर मग काय होईल? असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. याचं कारण काय असेल? म्हणून तुम्ही 90 डेज जर
म्हणजे मन लावून जर तुम्ही 90 डेज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याचा इफेक्ट खूप छान मिळणार आहे. समोर कितीही नकारात्मक ऊर्जा असलेली, नकारात्मक विचार करणारी जरी व्यक्ती असेल तरी तिचा इफेक्ट तुमच्या ऑरावर पडणार नाही, तुमच्या माइंडवर होणार नाही. तसंच सकाळी जे ब्रह्ममुहूर्तामध्ये कॉस्मिक एनर्जी असते आणि सकाळचा टाइम हा स्वतःचा टाइम असतो. म्हणजे दिवसभर आपण भरपूर कामं करत असतो, घरातल्यांची जबाबदारी असते, काही महिला वर्कला जात असतात. पण सकाळी तर एवढ्या लवकर तुम्हाला असं काही जबाबदारीचं असं काम नसतं. अशा वेळी तुम्ही स्वतः ठरवू शकता की हा माझा स्वतःचा टाइम आहे, मी स्वतःसाठी 1 तास देणारच आहे. लक्षात घ्या, तुमचं आयुष्य जर आनंदी सुखी जर तुम्हाला करायचं आहे तर ते फक्त तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचं आहे. जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला हे ब्रह्मांड देणार आहे. फक्त 100% तुमचा ट्रस्ट पाहिजे. नाहीतर काही लोक म्हणतील की बघूया करून, होतं का. काही लोकांचे विचार असतात की असंही होऊ शकतं का, करून बघूया, झालं तर बरं, नाहीतर सोडून द्यायचं. असं करायचं नाहीये. जे काही कराल 100% ट्रस्ट ठेवून, तुमची जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती 100% यूज करून तुम्ही ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. तर आता तुम्ही आसन घेऊन बसायचे आहे. आपण एक मेडिटेशन करणार आहोत. आता मेडिटेशन म्हणजे काय, तर सर्वात प्रथम आपण आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके, आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपला पूर्ण फोकस येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचा आहे. आसन घेऊन बसा. दोन्ही हाताचे तळवे ओपन करून आकाशाच्या दिशेने ठेवायचे आहेत. तर सुरू करूया आपण मेडिटेशनला. नमस्कार सगळ्यांना. डोळे बंद करून बसायचे आहेत. नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कवटणकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. ज्यांना जमिनीवर बसायला शक्य नाही ते खुर्चीवरही बसू शकता. फक्त आपले दोन्ही पाय जमिनीवर असलेल्या आसनावर ठेवायचे आहे. अलगद डोळे बंद करायचे आहे. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे करून मांडीवर ठेवायचे आहेत. आता आपलं लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. आता आपलं संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. बॉडी, माइंड
अगदी रिलॅक्स करायचं आहे. अगदी रिलॅक्स करायचं आहे. अगदी रिलॅक्स करायचं आहे. तुम्हाला आता शांत वाटत आहे. आता आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या संपूर्ण लाईफमध्ये जेव्हा जेव्हा आपण हर्ट झालो, तो क्षण आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशी एखादी व्यक्ती जी आपल्या लाईफमध्ये आपल्याला त्रास देत आहे, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला दुःख झालं आहे, कधी एखाद्या व्यक्तीमुळे तुमचा अपमान झालेला आहे, अशा सर्व गोष्टी तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व नकारात्मक विचार तुम्ही एकत्र करत आहात. सर्व नकारात्मक व्यक्ती, सर्व नकारात्मक विचार तुम्ही एकत्र करत आहात. आता तुम्हाला समजलं आहे की या सर्व गोष्टींमुळे तुम्ही दुःखी आहात. तुमचे कशातही मन लागत नाहीये. ज्या ज्या गोष्टी तुमच्या आनंदाच्या, सुखी आयुष्याच्या मध्ये येत आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र करून त्याचं गाठोडे बांधत आहात. या सर्व नकारात्मक गोष्टी आयुष्यातून काढून त्या घेऊन तुम्ही भूमातेच्या गर्भात प्रवेश करत आहात. हळूहळू तुम्ही पृथ्वीच्या गर्भात अजून अजून खोल प्रवेश करत आहात. जेवढे तुम्ही पृथ्वीच्या आत या नकारात्मक गोष्टी घेऊन जात आहात, तेवढेच तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. मन अगदी शांत झालं आहे. तुम्ही आता अजून फास्ट पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अजून फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. तुमची सर्व नकारात्मकता, सर्व निगेटिव्ह विचार घेऊन तुम्ही आता पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी, सकारात्मक आयुष्य अनुभवण्यासाठी, आनंदी जीवनाचा लाभ घेण्यासाठी, आपल्या आयुष्यात परमसुख, समाधान व दीर्घायुष्य जगण्यासाठी तुम्ही अजून फास्ट जास्त स्पीडने पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. आता तुम्हाला समोरच एक मोठा काळा दगड दिसत आहे. या दगडाला तुम्ही ही नकारात्मकता घट्ट बांधून ठेवत आहात. अगदी घट्ट बांधून ठेवत आहात. आता तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. अगदी प्रसन्न वाटत आहे. तुमची बॉडी, तुमचं मन, सर्व अवयव आता हळूहळू रिलॅक्स झाले आहे. या आनंदाने तुम्ही आता पृथ्वीच्या गर्भातून पुन्हा मागे यायला लागला आहात. हळूहळू तुमच्या आयुष्यातील सुखाचे, आनंदाचे क्षण तुम्हाला आठवत आहे. तुमच्या फॅमिली सोबतचा एक अविस्मरणीय असा दिवस तुम्हाला आता आठवत आहे, ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत अगदी आनंदात होता. तुमच्या स्कूल, कॉलेज मधील तुमचे आवडते क्षण तुम्हाला आता आठवत आहेत. नकळत तुमच्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य निर्माण झालं आहे. आता तुम्ही परत येत असताना एका सुंदर अशा झाडाझुडपांनी
फळाफुलांनी बहरलेल्या जंगलात तुमचा प्रवेश झाला आहे. या जंगलात तुमच्या स्वागतासाठी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव तुमच्या शरीरावर होत आहे. फुलांचा खूप छान असा सुगंध आजूबाजूला दळवळत आहे. त्यातील एक छान असं सुगंध येणार फुलाचं रोपट तुम्हाला आवडलं आहे. आणि हेच ते रोपट आहे ज्याच्याकडे पाहून तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होत आहे. आता तुमचं मन पुन्हा एकदा प्रसन्न झालं आहे. तुम्ही हे रोपट घरी घेऊन आला आहात व त्याला एका सुंदर अशा कुंडीमध्ये लावला आहात. या रोपट्याला तुम्ही नाव दिलं आहात सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या रोपट्याला तुम्ही नाव दिलं आहात सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या रोपट्याच्या मुळाशी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. चांगले विचार तुम्ही या रोपट्याला देत आहात. हायर एनर्जी तुम्ही या रोपट्याला देत आहात. हळूहळू हे रोपटे आता मोठे होत चाललं आहे. त्याला तुम्ही दिलेली सकारात्मकता, चांगले विचार, हायर एनर्जीमुळे ते रोपटे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, आनंद आणि ऐश्वर, दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही या रोपट्याला बघाल तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. मन अगदी प्रसन्न वाटत आहे. आता तुम्ही टेन्शन फ्री झाले आहात. एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या समोर दिसत आहे. आयुष्यात ज्या काही तुम्ही इच्छा देवाकडे मागणार, या ब्रह्मांडाकडे मागणार, त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. असा एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या मध्ये आता निर्माण झाला आहे. आता पुन्हा सावकाश श्वास आत घ्यायचा आहे, सावकाश श्वास सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. हळूवार श्वास आत घ्या आणि सोडा. तुमचं मन, फुल बॉडी, 7 चक्र आता संपूर्ण रिलॅक्स झाले आहे. तुमचं मन, तुमचं शरीर अगदी शांत झालं आहे. आता दोन्ही हात रफ करायचे आहेत. हळूवार दोन्ही हात डोळ्यांवर फिरवा. तुमच्या चेहऱ्यावर फिरवायचे, संपूर्ण शरीरावर सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असे हात फिरवायचे आहे. आणि पुन्हा एकदा बोलायचे की थँक्यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिविंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कसं वाटतंय? पॉझिटिव्ह एनर्जी आली का? आजचा एक छोटासा टास्क आहे आणि ग्रुपवर शेअर करायचं आहे. आजचा म्हणजे मेडिटेशन मध्ये तुम्हाला काय काय कसं वाटलं, बेनिफिट आहे की नाही, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण झाली आहे की नाही, निगेटिव्हिटी तुमच्या शरीरातून निघाली की नाही, तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी करू शकता याची फिलिंग तुम्हाला झाली आहे की नाही, हे सर्व तुम्ही ग्रुपवर शेअर करायचे आहे. आणि एक छोटासा टास्क आहे आज, म्हणजे हा क्लास पूर्ण होईपर्यंत एक छोटासे टास्क तुम्हाला दिले जातील. आजचा जो टास्क आहे त्या टास्कचं नाव आहे आई तुझा आशीर्वाद आणि बाबांचे भरभरून प्रेम. आजच्या टास्कचं नाव आहे आई तुझा आशीर्वाद आणि बाबांचे भरभरून प्रेम. तुम्ही तुमच्या आई वडिलांना आज मनापासून थँक्यू बोलायचे आहे की आज तुम्ही जे काही आहात हे त्यांच्यामुळे आहात. त्यामुळे आज तुम्हाला
थँक्यू बोलायचं आहे. तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे आभार मानायचे आहेत. आणि एक छोटीशी डायरी तुम्ही तयार करायची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांबद्दल खूप छान अशा गोष्टी लिहायच्या आहेत. तुमचे जे काही लहानपणापासून आठवणी असतील, त्या सर्व आठवणी तुम्ही त्या डायरीमध्ये लिहायचे आहेत. आणि अशा काही गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही आई वडिलांसोबत शेअर करू शकत नाहीत, त्याही गोष्टी तुम्ही त्या डायरीमध्ये लिहू शकता. ओके. चला तर मग आता आजचा सेशन पूर्ण झालेला आहे. तुमचे सर्वांचे तुम्ही जर कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर करू शकता. गौरीताई. मॅडम, छान वाटलं. मेडिटेशन म्हणजे असं मन कसं एरवी अ, सर्वत्र फिरत असतं आपलं मन. पण ज्या ज्या वेळी तुम्ही त्या त्या गोष्टी सांगता त्यावेळी त्या मनामध्ये एक असं म्हणजे कसं ते तिथे थांबतं. सैरभैर मन ना तिथे थांबलं जातं. हा एक चांगली अनुभव मला मेडिटेशन घेताना आता आला. की नाहीतर आम्ही नाना विचार करत असतो संसारातल्या किंवा इतर बाहेरच्या, कुठे मन आमचं भरकटत असतं काही समजत नाही. पण ज्यावेळी तुम्ही हे स्वतः म्हणून सांगता त्यावेळी काय होतं की ते मन तिथे तिथे तसं तसं करायला लागतं. म्हणजे मनाला एक असं बोटाला धरून तुम्ही असं जागेवर आणताय. ही अनुभूती मला आता मेडिटेशन घेताना आली आहे. कसं आहे की म्हणजे आपल्यासोबत भरपूर इतरांनाही तुम्ही धैर्यता सकारात्मक प्राप्त दृष्टिकोन होते. दाखवायचे आहे. माझं एवढंच एम आहे की जे काही दुःखी लोक आहेत, ज्यांना काही टेन्शन हा. आहे, टेन्शनमुळे जे लोक आजार आता त्यांना होत आहेत, त्यांना कुठेतरी आपण थोडंसं हेल्प करू शकतो. त्या आजारांमधून त्यांना बाहेर काढू शकतो. बरोबर ना? की मेडिटेशन ही हो, ती बरोबर. लेवल आहे की तुम्ही तुमचं आयुष्य सुखी जगू शकता. त्याचबरोबर विदाऊट टॅबलेट तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकता. बरेच लोकांचे थायरॉइड असतील किंवा शुगर, बीपी सारखे जे आजार आहेत तेही कम्प्लीट क्युअर लगेच होत नाहीत, पण थोड्या प्रॅक्टिसने आणि विश्वासाने ते हळूहळू कमी होतात. बऱ्याच लोकांचं असं त्याचं रिझल्ट मिळालेला आहे. ओके. चला तर मग आता आपण थांबूया. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा. उद्या भेटूया अशाच एका नव्या ऊर्जांसोबत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके.